मी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आणि आचारावर चालणारा एक मराठा मुस्लिम आहे. ज्या पद्धतीनं माझ्या मस्जिद मध्ये एक जमात येते, त्या जमातीला मी विचारलं की नाही, अरे तू किधर से आया, तेरा नाम क्या, तर तो म्हणतो मी पंजाबी मुस्लिम. दुसऱ्याला विचारलं ते म्हणतो मी राजस्थानी मुस्लिम. मग मी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा मुस्लिम आहे. आणि माझ्याकडे बघताना त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही औलाद आहे. आम्ही झुकायसाठी आलो नाही, तर लढाईसाठी आलोय. कारण की माझ्या राजाने मला इथं लढाई शिकवली. आणि 1947 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मला ह्या हिंदुस्थानामध्ये माझ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला इथं कसं जगायचं ते शिकवलं. आज माझ्या समाजामध्ये प्रॉब्लेम काय झालाय, आज छत्रपती शिवाजी महाराज के बद्दल तू बोलतोय, पण यो क्या आहे. तर माझ्या समाजाला मी एकच सांगतो की ही सर्व बहुजन समाज आपण भाव आहे. म्हणजे 85% जे आहे हे आपण सगळे एकमेकाच्या आईच्या पोटाने जन्माला नाही आलो, पण आपण सगळी जणी एका ह्या हिंदुस्थानाच्या मातेमध्ये जन्माला आलोय. आणि त्याचा आपल्याला अभिमान पाहिजे. आणि ही नगरपालिका काय, आज 2 तारखेला नगरपालिका होणार, परत 3 तारखेला परत आपली चळवळ आहे. अशी कसं आहे, जो चळवळमध्ये तोच वळवळ करतो, जी वळवळ करतो तोच चळवळीत आहे. तिथं संख्या आपली कमी आहे 100%, पण इतिहास रचण्याची ताकद या सर्वांच्या. आणि आपण येणाऱ्या नगरपालिकेमध्ये सर्व बहुजन समाज आपण एकत्र होऊ आणि एकत्र काय करू, लढू. त्याचं आज एक उदाहरण सांगतो. आज आपल्या हिंदुस्थानामध्ये 25 ते 30% मुस्लिम समाज आहे. तर आपण काय म्हणतोय, मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट देण्यासाठी 10 वेळा विचार केला जातो. मला एका नेत्याने काय सांगितलं माहितीये का, की अरे नवाज, आजच्या घडीला तुला तिकीट देण्याचं काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला जातीवादी शक्ती थांबवायची. जातीवादी शक्ती थांबवायची म्हणजे आमच्याकडे तू काय दाखवतोय, कोण दाखवतोय, म्हणजे तू ऑलरेडी आम्हाला जातीवादी करतोय. नक्की कोण आहे आपला जातीवादी, हे आपल्या बहुजन समाजाच्या सगळ्यांच्या डोक्यात यायला पाहिजे.